देशातले सगळे नेते आले. शिवाजी पार्कला प्रचंड सभा झाली. आपण जर राहुल गांधींचं भाषण ऐकलं असेल तर राहुल गांधी म्हणाले का, उद्धव ठाकरे आप हिंदुस्तान की आवाज हो. काय राहुल गांधी म्हणाले, उद्धव ठाकरे जी आप हिंदुस्तान की आवाज हो. ते यासाठी म्हणाले की या देशामध्ये, या महाराष्ट्रामध्ये सध्या जो अन्याय, जुलूम, हुकुमशाही सुरू आहे त्याच्या विरुद्ध आवाज उठवण्याचं काम शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे एका हिमतीने करत आहेत. आज सकाळी वृत्तपत्रामध्ये बातमी वाचली, काय टीव्हीला ऐकलं, काही लोकांना सत्तेची सूज आलेली असते. तुमचे प्रिय देवेंद्र फडणवीस, अनाजी पंत यांनी काय सांगितलंय की मी परत आलो आहे. हो, मग तुला कोणी अडवलंय? तू आला परत, पोलीस कमिशनरचा फौजदार म्हणून आलास, मुख्यमंत्री होतास, अर्धा उपमुख्यमंत्री झाला. मी परत आलो आणि येताना 2 पक्ष फोडून आलो. मी परत आलो, येताना 2 पक्ष फोडून आलो. माझं देवेंद्र फडणवीसचं आव्हान आहे, 2024 साली ईडी आणि सीबीआय आमच्या हातामध्ये येणार आहे, तेव्हा तुझा पक्ष जागेवर राहतो का? तेव्हा तुमचा पक्ष जागेवर राहतो का पहा. कोणाला धमक्या देताय, आम्ही पक्ष फोडून आलो, हे ईडी आणि सीबीआयची दादागिरी आम्हाला दाखवू नका. आम्ही त्यातून गेलेलो आहोत. आम्ही संघर्ष करतोय, आम्ही लढतो. महाराष्ट्र राज्य कसं चाललंय ते सांगा. तुम्ही ज्या पद्धतीने या राज्यात सत्तेवरती आलेला आहात ते घटनाबाह्य पद्धतीने आलेला आहात. सुप्रीम कोर्टाने तुम्हाला लाटा घातलेल्या आहेत, तरी तुम्ही सत्तेवर बसलेला आहात. या महाराष्ट्रामध्ये गेल्या 5 वर्षामध्ये नव्हे तर गेल्या 2.5 वर्षात हे सरकार आल्यापासून हजारो शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. विदर्भात सगळ्याधिक जास्त शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. मराठवाड्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या, बेरोजगार आत्महत्या करतो. फडणवीस त्याच्यावर बोला. पक्ष फोडल्यामुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाचणार नाही आणि बेरोजगारांना काम मिळणार नाही. रामाचं नाव घेऊन राजकारण करण्यापेक्षा बेरोजगारांच्या हाताला काम द्या, शेतकऱ्यांना आधार द्या. ते पक्ष फोडायच्या गोष्टी आमच्याकडे तुम्ही करू नका. मी मगाशी म्हणालोय, आमच्या हातात सत्ता येईल तेव्हा तुमचाही पक्ष जागेवर राहणार नाही, हे मी परत एका गॅरंटीनं सांगतो. आणि शिवसेनेच्या केसालाही धक्का लागलेला आहे. तुम्हाला मी आता सांगतो, ते गेले असतील 40 गद्दार, 5-10 खासदार, पण शिवसेनेचा बालही बाका झालेला नाही. बाळासाहेब ठाकरे नेहमी सांगायचे की शिवसेना ही अस्वलासारखी आहे म्हणायची. अस्वलाच्या केसावरती, अंगावरती एवढे केस असतात, 2-4 केस उपटले तरी अस्वलाला फरक पडत नाही. ही अशी आहे. तर त्या शिवसेनेचे आपण सगळे निष्ठावंत पाहिजे आहात. माननीय उद्धव ठाकरे यांचे हात आपल्याला बळकट करायचे, त्यांच्या मागे ठामपणे आपल्याला उभं राहायचं आहे. भारतीय जनता पक्ष, त्यांचे नेते नरेंद्र मोदी, अमित शहा हे महाराष्ट्राची लूट करण्यासाठी, महाराष्ट्र तोडण्यासाठी कटकारस्थानं करत आहेत. आणि आपण सगळे मराठी माणसं, मराठी शेतकरी त्यांनी एक संघर्ष करून हा महाराष्ट्र वाचवायचा आहे, मराठी माणसाचा स्वाभिमान जपायचा आहे. आणि म्हणून इतकं सांगेन की हिंगोलीची लोकसभेची जागा जी गद्दाराला काढण्यासाठी आपण सगळ्यांनी परत एकदा शिवसेनेचा भगवा झेंडा दिल्लीला, हिंगोलीतून न्यायला पाहिजे. आणि ही शिवसेना आहे तशी अखंड आणि अभंग आहे हे देशाला दाखवून दिलं पाहिजे. इतकंच मी सांगतो आणि तूर्त आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.